काल आपण वर्क अँड एनर्जी यामध्ये वर्क काय असतं, एनर्जी काय असतं हे लर्न केलं. बरोबर. वर्क म्हणजे कार्य, बरोबर, आणि एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा. त्यामध्ये आपण मेकॅनिकल एनर्जी पाहिलं, त्याचे दोन टाइप्स, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. आता आज पुढचा प्रश्न आहे पहा आपला, हाऊ हीट इज प्रोड्यूस, म्हणजे जी उष्णता आहे ही निर्माण कशी होते. जसं की आता सूर्य आहे, सूर्यामध्ये सुद्धा जी उष्णता निर्माण होईल त्याच्या मागे काहीतरी इंधन असेल. बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती तो सांगतो मी, सूर्याचं इंधन आहे हायड्रोजन. काय आहे? हायड्रोजन. लक्षात घ्या, जे सूर्य आहे ना, सूर्याचं जर तुम्हाला इंधन विचारलं, इंधन म्हणजे काय, फ्यूल, तर ते काय आहे, हायड्रोजन. सूर्यामध्ये हायड्रोजनचे स्फोट होतात. हायड्रोजनचं जी केंद्रक आहेत है ना, ती एकत्र येऊन हेलियमची केंद्रके तयार करतात. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की सूर्यामध्ये जे उष्णता आहे त्याचं इंधन, फ्यूल, हे काय आहे, हायड्रोजन. तर तसं प्रत्येक उष्णतेच्या निर्मितीमध्ये कशाचा समावेश असतो, तर त्याचा उत्तर काय आहे, बाय बर्निंग ऑफ फ्यूल. म्हणजे जेव्हा आपण इंधनाचं, फ्यूल म्हणजे काय, इंधन, इंधनाचं ज्वलन करतो, तर इंधनाच्या ज्वलनाने काय निर्माण होते, उष्णता. तुम्हाला माहित असेल त्या अगोदर आपण काय करायचो, जुन्या काळी लाकूड जळायचो. बरोबर. कारण लाकूड जे आहे ते प्रकाश आणि उष्णता देतं, कारण त्याच्यामध्ये रासायनिक ऊर्जा असते. काय असते, रासायनिक ऊर्जा. त्यानंतर आज जर पाहिलं आपण तर घरी काय वापरतो बघा आपण, गॅस. त्याला आपण एलपीजी गॅस म्हणतोय ना, लिक्विड पेट्रोलियम गॅस. तर म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस हे सुद्धा काय आहे, फ्यूल, इंधन आहे. त्यानंतर तुम्हाला माहित असेल की आपण जी मोटरसायकल आहे त्यासाठी पेट्रोल वापरतो, मोठ्या वाहनांसाठी डिझेल वापरतो, हे सुद्धा काय आहे, फ्यूल. जुन्या काळी दिवे लावण्यासाठी कशाचा वापर व्हायचा, रॉकेट, ज्याला आपण केरोसिन म्हणतो, ते सुद्धा काय आहे, फ्यूल आहे. लक्षात येतं मग की उष्णता निर्माण करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, इंधनाची म्हणजे फ्यूलची आवश्यकता असते. सेकंड प्रश्न आहे, विच लेन्स यूज टू बर्न पेपर युजिंग सनलाइट. आता सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाशाच्या मदतीनं आपल्याला असा कोणता लेन्स आहे की ज्याच्या साहाय्यानं सर्व किरण एकत्र येऊन आपल्याला पेपर जाळता येईल. तुम्हाला माहित असेल ना की सूर्याची किरण जी आहे ती कागदाला जाळू शकतात का, नाही. पण त्याच ठिकाणी जर आपण एक लेन्स वापरला, त्याचं नाव आहे कॉन्व्हेक्स लेन्स. काय आहे, तर हा कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बहिर्वक्र भिंग जर आपण वापरला ना, तर सूर्याची किरण आपण एका बिंदूमध्ये एकत्रित करत असतो, त्याला कन्व्हर्जन्स म्हणतात. काय म्हणतात त्याला, कन्व्हर्जन्स. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण प्रचंड प्रमाणात उष्णता मिळवू शकतो. आणि यावरून सिद्ध होते की सूर्यप्रकाशामध्ये फक्त प्रकाश आहे का, नाही, उष्णता सुद्धा असते. तुम्हाला माहित असेल की सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची काय होते, वाफ. बरोबर. इथं सुद्धा सिद्ध होतं की सूर्याच्या प्रकाशामध्ये फक्त प्रकाशाचा आहे का, नाही, तर सूर्यामध्ये उष्णता सुद्धा मिळते. मग लक्षात ठेवायचं की तुम्हाला जर प्रश्न विचारला की सूर्यापासून पृथ्वीला काय मिळते, तर उष्णता पण मिळते आणि प्रकाश पण मिळतो. बरोबर. हीट अँड लाईट, ऊर्जेची दोन्ही रूपे मिळतात. पुढचा आहे, एनर्जी इन फूड मेड फ्रॉम विच एनर्जी. फूड जे आहे ना, अन्न, त्या अन्नामध्ये जी एनर्जी असते त्याला आपण केमिकल एनर्जी म्हणतो. काय म्हणतो, केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा. मग हे अन्नामध्ये रासायनिक ऊर्जा आली कुठून, कारण तुम्हाला माहित आहे की प्रकाश संश्लेषण एक प्रक्रिया असते. कोणती, प्रकाश संश्लेषण. आणि प्रकाश संश्लेषणामध्ये हा प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस, यामध्ये वनस्पतीच्या पानामध्ये काय तयार होतं, अन्न. बरोबर आहे का. तर अन्नामध्ये जी रासायनिक ऊर्जा आहे ही कशापासून आली, असा प्रश्न आहे आपला. तो उत्तर काय त्याचं, लाईट एनर्जी.
म्हणजे प्रकाश ऊर्जेपासून अन्नाची काय होते, निर्मिती होते, फूडची निर्मिती होते. पुढचा प्रश्न आहे, व्हाय साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. साऊंड म्हणजे काय बरं, ध्वनी. मग ध्वनीला ऊर्जेचे ग्रुप का म्हणलं बरं? कारण तुम्हाला माहित असेल की मोठा स्फोट झाला तर कधी कधी काच जे असतो त्याला सुद्धा भेगा पडतात, बरोबर. आणि यावरून सिद्ध होतं की उष्णता जसं ऊर्जेचं एक रूप आहे, प्रकाश जसं ऊर्जेचं रूप आहे, तसं ध्वनी सुद्धा ऊर्जेचं काय आहे, रूप आहे. तुम्ही पाहिलं असेल पहा, बऱ्याच वेळेस डीजे वाजताना सुद्धा कधी कधी काय होतात, काचाला भेगा पडतात, हे की नाही. तर साऊंड जे आहे त्याचा आन्सर इथे दिलंय पहा, बिकॉज इट कॅन क्रॅक्स ग्लास. म्हणजे आवाज किंवा ध्वनी ज्याला आपण साऊंड म्हणतो, ते ग्लासला म्हणजे काचाला काय करू शकतो, क्रॅक म्हणजे त्याला भेगा पाडू शकतो. आणि यावरून सिद्ध होतं की साऊंड हे सुद्धा ऊर्जेचं काय आहे, रूप आहे. व्हॉट इज अ केमिकल एनर्जी. मग रासायनिक ऊर्जा काय आहे, तर पहा, द एनर्जी ऑब्टेन थ्रू केमिकल ऍक्शन. म्हणजे जे रासायनिक क्रिया आहे, रासायनिक क्रियेमुळे जी एनर्जी ऑब्टेन होते त्याला काय म्हणायचं, केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा. मग तुम्ही म्हणणार की एक्झाम्पल्स काय आहेत केमिकल एनर्जीचे, है ना. तर एक्झाम्पल आहे पहा, लीड ऍसिड बॅटरी. पहा तुमच्या बऱ्याच जणांच्या घरी बॅटरी असेल, पहा आपल्या शाळेमध्ये सुद्धा बॅटरी आहेत इन्व्हर्टरच्या, बरोबर आहे का. तर त्या लीड ऍसिड सेल आहे. आणि तुम्हाला माहित असेल की सध्या आपल्याकडे आपण काय बसवलंय बरं, सोलार. सोलारमुळे काय होतं की सोलार एनर्जीचं रूपांतर आपण कशामध्ये करतो, केमिकल एनर्जी मध्ये. ते बॅटरीमध्ये स्टोअर होतं आणि मग लाईट गेल्यानंतर केमिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जेमध्ये होतं. आणि अशा पद्धतीनं लीड ऍसिड बॅटरीमध्ये आपण कोणती एनर्जी वापरली, केमिकल एनर्जी. त्यानंतर जे वूड आहे, लाकूड, तर यामध्ये सुद्धा पहा हीट, लाईट भेटते का, उष्णता, प्रकाश. कधी कधी तुम्ही एखादं लाकूड जळताना आवाज झाल्यासारखं ऐकलं असेल, बरोबर आहे का. साऊंड सुद्धा निर्माण होतो, एक नाही. जर साल वगैरे असेल तर साऊंड सुद्धा आहे. म्हणजे याचा अर्थ ओव्हरऑल जे लीड ऍसिड बॅटरी आणि वूड आहे यांच्यामध्ये कोणती एनर्जी असते, मग केमिकल एनर्जी. पुढचा प्रश्न आहे, एनलिस्ट व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे ऊर्जेची विविध रूपे सांगा. मग कोणती कोणती रूपे आहेत, पहा, मेकॅनिकल एनर्जी यांत्रिक ऊर्जा आहे, हीट उष्णता, लाईट प्रकाश, साऊंड ध्वनी, केमिकल एनर्जी रासायनिक ऊर्जा, इलेक्ट्रिकल एनर्जी विद्युत ऊर्जा. ही ऊर्जेची वेगवेगळी काय आहे, रूपे आहेत. इन विच कंडिशन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस. आता ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण होणे याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणायचं याला, ट्रान्सफॉर्मेशन. जसं की पहा, आता लीड ऍसिड जे बॅटरी आता आपण पाहिली होती, तर लाईट गेल्यानंतर आपण तिथल्या केमिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये केलं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं, बरोबर. मग आता अशा पद्धतीनं जसं की आपण आता कोळसा जाळला, कोळसा जाळल्यानंतर उष्णता मिळाली, बरोबर. म्हणजे फ्यूलचं बर्निंग केलं आपण, उष्णता ऑब्टेन केली, म्हणजे केमिकलचं रूपांतर कशामध्ये केलं आपण, हीट मध्ये केलं. आता कोणत्या कंडिशन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे एनर्जीचं होऊ शकतं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सोपी प्रक्रिया, एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये काय होणे, रूपांतरित होणे. आन्सर काय आहे, व्हेन वर्क इज डन. म्हणजे कार्य घडल्याशिवाय एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जी मध्ये रूपांतरण होत नाही. ओके. त्यानंतर विच आर टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर वॉटर सायकल. आता वॉटर सायकल म्हणजे जलचक्र. जलचक्राचे दोन मुख्य घटक कोणते आहेत, एक आहे सन आणि दुसरा आहे वॉटर. आता वॉटर सायकल काय आहे हे समजून घ्या तुम्ही. आपण आता बोलायलो वॉटर सायकल बद्दल. वॉटर सायकल मध्ये तुम्हाला माहित असेल
की जे सूर्य आहे, बरोबर आहे का, हा सन आहे. सन मुळे काय होतं माहितीये का, की जे समुद्रातलं पाणी आहे, समुद्रातलं काय आहे, पाणी, बरोबर आहे का. तर याला आपण निळ्या रंगात दाखवू वाटल्यास. तर हे जे वॉटर आहे, ओके, सोपा, या वॉटरचं, पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं बरं, पाण्याचं बाष्पीभवन होतं. काय होतं, बाष्पीभवन. त्यापासून बाष्प तयार होते, त्याला आपण म्हणतो पा स्टीम. काय म्हणतो, स्टीम किंवा वेपर. वेपर म्हणजे पाण्याची वाफ. या वाफेपासून काय तयार होतात बरं, क्लाउड्स. क्लाउड्स म्हणजे काय तयार होतात, ढग तयार होतात. या ढगांना जर कूल एअर मिळाली म्हणजे थंड हवा मिळाली, यापासून काय पडतो बरं, रेन. रेन म्हणजे काय, पाऊस. हे पाऊस नंतर कशामध्ये जातं बरं, जमिनीवर पडतं, नद्यामध्ये जातं, बरोबर आहे का. म्हणजे रिव्हर, लेक अशा ठिकाणी जातं. आणि नंतर तुम्हाला माहित आहे की प्रत्येक नदी ही शेवटी कशाला जाऊन मिळते बरं, समुद्राला. सी म्हणजे काय, समुद्र. म्हणजे समुद्रातलंच पाणी पूर्ण फिरून कुठं आलं बरं, वापस समुद्रामध्ये चाललं. पण हे होत असताना पृथ्वीवरच्या सजीवांना म्हणजे विशेष म्हणजे आपल्याला काय मिळतं, पाणी मिळतं, बरोबर आहे का. कारण समुद्राचं पाणी जरी खारट असेल, परंतु वॉटर सायकल मध्ये काय होतं की आपल्याला गोड पाणी मिळतं, बरोबर आहे का. कारण क्षारची काय होत नाही, वाफ होत नाही. मग हे जे पाण्याचं चक्र आहे, याला काय म्हणलो आपण, वॉटर सायकल. मग वॉटर सायकल मधला पहिला महत्वाचा घटक कोण होता, सन, सूर्य होता. आणि दुसरा महत्वाचा घटक काय आहे, वॉटर. आलं लक्षात. याला म्हणायचं वॉटर सायकल. मराठीमध्ये त्याला आपण जलचक्र म्हणू. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच एनर्जी इज प्रेझेंट इन स्टोर्ड वॉटर ऑफ डॅम्स. डॅम्स म्हणजे काय बरं, धरण है ना. मोठमोठ्या धरणामध्ये तुम्ही साठवलेलं पाणी पाहिलं असेल, तर साठवलेल्या पाण्यामध्ये कोणती एनर्जी असते बरं, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कोणती, स्थितीज ऊर्जा. आणि पुढचा प्रश्न आहे, विच एनर्जी प्रेझेंट इन द फ्लोईंग वॉटर. म्हणजे जे वॉटर फ्लो व्हायला किंवा एखाद्या उंचीवरून एखादं पाणी फॉल पडत असेल, तर त्या फॉलिंग वॉटर मध्ये कोणती एनर्जी असते, कोणती एनर्जी असते, कायनेटिक. कारण जी वस्तू स्थिर आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी, आणि जी वस्तू मोशन मध्ये आहे, गतिमान मध्ये आहे, त्यामध्ये कोणती एनर्जी असणार, कायनेटिक एनर्जी. शेवटचा प्रश्न आहे, हाऊ इलेक्ट्रिसिटी फॉर्म युजिंग वॉटर. म्हणजे पाण्यापासून वीज कशा प्रकारे तयार होते. तुम्हाला माहित असेल, दगडी कोळशापासून आपण वीज तयार करू शकतो. आपल्या शाळेमध्ये आपण सूर्यप्रकाशापासून वीज तयार करतो, बरोबर. तर त्याच पद्धतीनं पाण्यापासून सुद्धा वीज तयार करता येते. त्याला आपण जलविद्युत म्हणतो. काय म्हणतो, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. आता हे होत असताना काय होतं पहा, की जे टर्बाईन्स असतात त्याला आपण रोटेट करतो. कशाच्या साहाय्यानं, वॉटरच्या साहाय्यानं. आणि टर्बाईन्स रोटेट झाले की टर्बाईन्स कोणाला ड्राईव्ह करतात, जनरेटरला. आणि जनरेटरचं काम आहे मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणं. म्हणजे याचा अर्थ पाण्याच्या साहाय्यानं आपण टर्बाईन फिरून वीज निर्मिती करू शकतो, बरोबर. तर असा हा वापर टर्बाईनचा आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही आजच्या लेक्चर मधून लक्षात ठेवायची.